आनंद गाये नाची उडी आपली छंदे. मनामध्ये संशय ठेवू नका. जितका संशय ठेवायला तेवढं परमार्थाच्या आनंदापासून दूर जा. काय करावं? गरीबाला गरिबीचं दुःख असतं म्हणून आनंद लुटू शकत नाही. मग कोणीतरी म्हटलं श्रीमंत लुटू शकेल, पण श्रीमंताला त्याच्या श्रीमंतीचा अभिमान बरोबर, त्याच्यामुळे तो आनंदापासून लांब आहे. मग म्हटले जाऊ द्या, गरीब श्रीमंत जाऊ द्या, विद्वान तरी त्याचा आनंद लुटू शकेल, पण विद्वानाला त्याच्या विद्वत्तेचा भला मोठा अभिमान, त्यामुळे तो आनंद लुटू शकत नाही. मग आता एकाने उत्तर दिलं, गरीब नाही लुटू शकत, श्रीमंत नाही लुटू शकत, विद्वान नाही लुटू शकत, तर महाराज अडाणी माणूस लुटू शकेल. म्हटलं अडाणीपणात सगळ्यात मोठं गुण उचलाय. अडाणी माणसाला आनंद काय करणार? त्याला परमार्थाचा अडाणीपणा आहे, त्याला आनंद लुटताच येत नाही. आनंद जर लुटायचा असेल तर गरिबी, श्रीमंती, विद्वान, अडाणीपणा सगळ्या गोष्टी दूर ठेवा. संतांनी सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवा. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व हा विलास झालो त्यांचा, आणि निशंक मनाने भगवंताच्या भक्तीमध्ये रममान व्हा. कोणती भक्ती? भक्तीची तर खूप प्रकार भागवतात आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम मदनम दास सख्या मनविदम. कोणती भक्ती? महाराज सांगतात नाम संकीर्तन भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. या भक्तीमध्ये जर तुम्ही स्वतःला गुंतवलं तर मग जीवनात अलौकिक आनंद आहे. मग म्हटले महाराज जे नाम आम्हाला घ्यायचं आहे ते नाम कोणतं घ्यावं? आता सर्व्या वारकरी संतांच्या मुखामध्ये एकच आहे, एक गंगाधे विठोबाचे नाम. आपल्याला दुसरं नाव शिकवलंच कुठे? आपण विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करावा. मग प्रश्न विचारला की महाराज या विठोबाचं नाव का घ्यावं? तेव्हा तुकोबाराने जे उत्तर दिलं ना ते सेवेकरता घेतलेल्या अमृताचं